हॅलो फ्रेंड्स, आलो रे बा ठाण्याला पोचलो. सकाळचे वाजल्याचे 5:30 6 वाजता सकाळचे. आता पोचलो आम्ही ठाण्याला. अजून गाडीतून आम्ही उतरायचंच आहो. गर्दी पहा गाडीत किती आहे, भयानक गाडी गर्दी. आता मी उतरलो पहिले, बॅग बरोबर आहे. मित्राला म्हटलं तू पण उतर खाली. 6चा चौकी एवढा लेट निघाले करे गर्दीच्यानं की त्याला काही सुचे नाही. आता थकल्याने वाटे आम्हाला उतरल्यावर. त्याला म्हणून कुठं जावं लागते रे बा, काही पहिल्यांदा आलं मुंबईला, काही समजे नाही कोणत्या प्लॅटफॉर्मवर उतरलो, काय कुठं जायचं आहे. ठाण्याचं बोर्ड दिशे तिथं आम्हाला. थोडंसं तसंही 6चे लय वाढले, लक्ष नाही राहिलं भरून कापाच्या वेळेस. कारण की आमचं कसं अर्जंटमध्ये बोलावलं आम्हाला कंपनीमध्ये, कारण आमचं ट्रेनिंग होतं. त्याच्यामुळं कटिंग करणं पण नाही झाले माझे. आता मी प्लॅटफॉर्मवर पाहत आहे कुठं आहे तो. हा गाडीतला व्हिडिओ आहे. हे काका बसलेत मग बाजूनं. आणि हे पहा, हे पोचलो आम्ही ठाण्याला. ठाण्याचं बोर्ड आहे. जोरानं आपल्याला कुठलं जायचं आहे? छान आहे ना. वेगळंच ना. मला माहित नाही. हा छान नंबर. काय माहीत, आम्हीच तर नवीन आहो. प्लॅटफॉर्म माहित नाही, ह्या 5 आहे वाटते, तू 4 आहे. 4 आहे तिकडला. आपल्या कल्याणसाठी पुढे जावं लागते आपल्याला. पहिले बाहेर तर निघायच्या आपल्याला. लय टाईम आहे कल्याणले. कल्याण गायले विक्रोळी. कुठं चालतं? मुंबईची लोकल. बाहेर निघायचा रस्ता आपला विक्रोळी जायचा होता. विक्रोळी माहीत नाही का? आम्हाला जायचं विक्रोळी जायचं विक्रोळी. होतं. आम्ही एक जणाला विचारलं कुठं जावं लागते रे बा नंबर, तर सांगायला कोणी तयार नव्हतं. पण आपल्या भिनीत होते, एक लेडीज आली होती, ती आम्हाला विचारत होती कल्याणला कुठलं जायचं. आम्हीच तर पहिल्यांदा मुंबईला आलो, ते आम्हाला त्याच्यात विचारे. आणि गर्दी तर खूप होती प्लॅटफॉर्मवर. सकाळचे 5:30 वाजले होते, पण तरी गर्दी माणसांचं पहा. आता आम्हाला एका जणाला रस्ता विचारला बा. आता चाललो आम्ही वरतो. मग आम्ही प्लॅटफॉर्मच्या बाहेर तिकीट काढायचे आम्हाला. आता लोकलनं जायचं आहे आम्हाला विक्रोलीला. विक्रोलीला आमचा ट्रेनिंग. हे ठाण्याचं स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन टर्मिनल. म्हणून आता चाललो आम्ही प्लॅटफॉर्म तिकीट काढाले, कारण की आम्हाला जायचं आहे लोकलनं विक्रोली. आम्हाला काही समजे नाही काय कुठं जातं. पहिल्यांदा आलो मुंबईला. सध्या बाहेर चला आता दोघंही जण. कितीची काढतो? भाजी चालली होती आमच्या समोर 2 आहे. आता उतरतो आम्ही खाली. तो म्हणे तिकडे चल म्हणे. मी म्हणून त्याला इकडे चल रे बा समोर. इकडे अशी विचारून पाहू कोणाला. बाहेरून आता म्हणे ना आम्ही तो. उतरलो इथून खाली. चल ना खाली. चल म्हटलं भाऊ खाली. आजीपाशी पण सामान होतं बा. आजीला म्हटलं ते आम्ही झालं, उचलतो. काय नाही म्हणे, करायचं आजी राहू दे म्हणे. आपण यांनी आजीला काही जाऊ भरोसा नाही झाला शकतो. आमच्यावर. आजीला वाटलं नाही 15 किलोमीटर आहे इथून. सामान फामान चोरून. बस स्टँड आहे लोकलला. आजीला ते म्हटलं नाही, तू म्हटलं विचारे खाली. सिटी बस. नाही म्हणे आजी. अजून आता तो एक जण बसला होता तिथं, त्याला विचारायला जातो म्हटलं. तो मित्र म्हणे राहू दे म्हणे, काय विचारतो म्हणे त्याला. खाली आता काय विचारात पडला माणूस इथं आला. काय झाला म्हणून गावातच माणूस बरा होता. मित्राचे बंधूद्वारे बाबी मला मारायलाच करे. काय करावं काही समजे नाही.